सार्थ श्री दासबोध दशक 18वा समास चौथा देह दुर्लभ निरूपण. श्रीराम देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासती नाना विद्या, देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देहाकरिता देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषिमुनी, देहाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी, देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देहिया तुडे मुख्य परमात्मा, देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग भूमंडळी, योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे, यहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहविण निरार्थक सकळ काही, पुरश्चरणे अनुष्ठाने, गौरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता देहाकरिता पुण्यशीळ, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता निर्गळ शुचिष्मंत, देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता देहाकरिता नवविधा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते, देहाकरिता दान धर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उडागळा, देहाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा, नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे, देह सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मा रामू, सकळा घटी पुरुषोत्तमू विवेकी जाणती, देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार मालिका, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे न उत्तमोत्तम भोगती पदे, देहाकरिता सकळ काही, देहाविण काही नाही, नाना विरे ठाई ठाई नव्हताच जैसा, देहे परलोकीचे तारू, नाना गुणांचा गुणा करू, नाना रत्नांचा विचारू, देहाचे नि देहाचे न गायन कळा, देहाचे न संगीत कळा, देहाचे नंतर कळा ठाई पडे, देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, पर्या देहास निवळ उमज व्हावे, देहाकरिता लहान थोर करते आपलाल व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक, जे जे देहे धरून आले ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक, अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहफळ घेऊन आले, हरिसंकल्प मुळी होता तोची फळी पहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे, वेलाचे मुळी बीज उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज मुळीच्या अंशे, मुळाकरिता फळे ते फळाकरिता मूळ होते, येणेकरिता होत जाते भूमंडळ, असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणे, देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे, आत्म्याकरिता देह झाला, देहाकरिता आत्मा तगला, उभयोगे उदळ चालेला कार्यभाग, चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मयासी पडे ठावे, कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही, देहामध्ये आत्मा असतो, देह पूजिता आत्मा तोषतो, देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्षाता, देहा वेगळी पूजा पावेना, देहाविण पूजा फावेना, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे, उदंड प्रकटला विचार धर्मस्थापना, तदनंतर तेथेच पूजेचा अधिकार, पुण्य शरीरी सगट भजन करू येते, तरी मूर्खपणा अंगी लागते, गाढवासी पूजिता कळते काय तयाला, पूज्य पूजेचे अधिकार, उगेची तोष व्हावे इतर, दुखवणे कोणाचे अंतर म्हणजे बरे, सकळ जगदांतरीचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव आणिक नाही, परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे,
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहदुर्लभ निरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम